नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. महाराष्ट्रामध्ये 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे संकेत दिसत आहेत. मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू 5 जुलैला एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले आणि मग वरचेवर संजय राऊतांनी या युतीचे संकेत दिले. माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत, लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल. एकीकडे ठाकरे बंधूंसाठी पोषक वातावरण तयार झालेलं असताना ठाकरे बंधूंनी मात्र या निवडणुकांच्या आधी होणारी जी युती आहे त्यावर उघड उघड भाष्य केलेलं नाही. पण हेच ठाकरे बंधू अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही ताकही फुंकून पिणं या म्हणीप्रमाणे आपली पुढील राजकीय वाटचाल जी आहे ती आखतायत असं दिसतंय. आणि त्याला कारण ठरलंय महापालिका निवडणुका. महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला माहितीये काय होऊ शकतं याचा अंदाज सध्या लावणं कठीण आहे. त्याला कारण आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची झालेली पडझड आणि मनसेचा महापालिकेमध्ये नसलेला एकही नगरसेवक. आता विधानसभा निवडणुकांच्या आधी महापालिकांच्या निवडणुका या एक सेमीफायनल म्हणून त्या निवडणुकांकडे पाहिले जातात. ठाकरे ब्रँडला सध्या मुंबईमध्ये राहण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे, हे नाकारता येणार नाही. पण मुंबई महापालिका आणि मुंबई ही शिवसेनेचा, मनसेचा श्वास आहे असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. पण या निवडणुकांमध्ये सामोरं जाताना एकीकडे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीतून, महाविकास आघाडीतून बाहेर पडून राज ठाकरेंचा हात हातात घेतायत असं दिसत असताना महायुती काहीही करत नाही असा प्रश्न तुम्हाला पडला जरूर असेल. पण तसं नाहीये. महायुती या ठाकरे बंधूंसाठी, या ठाकरे बंधूंच्या विरोधात मोर्चे बांधणीला सुरुवात करते. ठाकरे बंधूंनी मी आधी म्हटल्याप्रमाणे ताक फुंकून पिण्यासारखंच या संपूर्ण निवडणुकांची रणनीती आखलेली आहे. युतीवर उघड उघड ठाकरे बंधू बोलत नाहीत, पण ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीच्या आधी बेस्टच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत युती केली आहे. ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल स्थापन केलं. मनसे आणि शिवसैनिक जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते या पॅनलद्वारे या पतसंस्थेची निवडणूक जी आहे ती लढणार आहे. द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या या पंचवार्षिक निवडणुकीत ठाकरे बंधूंचं हे उत्कर्ष पॅनल उतरणार आहे, युती करत आहे. आणि याच पॅनलमुळे, याच निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय. कारण भाजपनं आणि शिंदे सेनेनं मुंबईवर लक्ष केंद्रित केलेलं असताना या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला खीळ बसवण्यासाठी राजकीय हेवेदावे, राजकीय आखाडे आता मजबूत झाल्याचं दिसतंय. कारण महायुतीनं याच निवडणुकीत या ठाकरे बंधूंना पूर्णपणे घेरलेलं आहे. बेस्टच्या या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचेच कधी काळी सहकारी असलेले, ठाकरेंचेच कधी काळी शिलेदार असलेले प्रवीण दरेकर, नितेश राणे तसंच किरण पावसकर यांना हाताशी धरून महायुतीनं या संपूर्ण निवडणुकीची रणनीती आखली आहे. होय, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणेंची समर्थ बेस्ट कामगार संघटना, शिंदे गटाचे जी किरण पावसकर आहेत त्यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना, या 3 ते 4 संघटना मिळून आता मात्र महायुतीनं सहकार समृद्धी पॅनल उभं केलंय. आणि हेच सहकार समृद्धी पॅनल ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला विरोध करणार आहे, त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे. खरं तर या पतसंस्थेचा इतिहास हा 84 वर्ष पूर्वीचा आहे. 84 वर्षांपासून या पतसंस्थेची निवडणूक होतीये
आणि गेल्या 9 वर्षांपासून उद्धव ठाकरेंची या पतसंस्थेत एखादी सत्ता आहे. पण ही निवडणूक सध्या चुरशीची होईल अशी शक्यता दिसते. कारण उत्कर्ष पॅनल आणि समृद्धी सहकार पॅनल हे आमने सामने आल्यानंतर या निवडणुकीत कोणाचा विजय होतो हे महायुतीसाठी देखील आणि ठाकरे बंधूंसाठी देखील महत्वाचं ठरेल. कारण या निवडणुकीत मतदान करणारे हे मराठी आहेत. मराठी माणसाचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होईल. जर या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव झाला तर मात्र मराठी माणूस जो आहे जो ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आग्रही आहे आणि खुद्द ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी मराठी माणसांच्या साठी म्हणून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंसाठी हे खच्चीकरण ठरू शकतं. आणि हेच खच्चीकरण करण्यासाठी म्हणून महायुती पुढे आलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होतं, महायुतीला विजय मिळाला तर महायुतीसाठी एक पोषक वातावरण मुंबई महापालिकेमध्ये आहे असा संदेश जाऊ शकतो. आणि मग ठाकरे बंधू हे एकत्र लढतात की पुन्हा विभक्त होतात आणि स्वतंत्र निवडणुका लढतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. त्यामुळे बेस्टच्या पतसंस्थेची ही निवडणूक जी आहे ती यंदा महापालिकेच्या आधीची सेमीफायनल आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे अर्थातच दोन्ही पॅनल्स आणि या दोन्ही पॅनल्सचे आधार असलेले राजकीय पक्ष या निवडणुकीला हलक्यात नव्हे तर सिरियसली घेत आहेत आणि ही निवडणूक लढतायत. आणि याच निवडणुकीतून महापालिकांचं राजकारण रंगणार आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.